Hello, I'm Dr. Shilpa Naik and welcome to Urban Oasis. सध्या आपण सगळीकडे एक वेगळीच मानसिकता बघत आहोत. सतत स्पर्धा, दुसऱ्यांशी तुलना, अ, खूप संधी आहेत, पण तरीही ताण आहे. समाधानाचं जीवन जगण्यापेक्षा भौतिक गोष्टींना खूप महत्त्व देण्यात येत आहे. जसं की बंगला, गाडी, पैसा, ब्रँडेड कपडे, फोन आणि विरंगुळ्याचे क्षण किंवा विश्रांतीचे क्षण असे कमी होत चाललेले आहेत. आय-टीचं तर वर्क कल्चर वेगळंच आहे काही. जितकं तुम्ही काम जास्ती कराल तितका त्याचा गौरव करण्यात येत आहे. त्यामुळे अ, ताण दिसत आहे आजूबाजूला प्रत्येकाला काही ना काही. आणि हा ताण जो दिसत आहे प्रत्येकाला काही ना काही, तो आपला आपणच हाताळणं खूप महत्त्वाचं झालं आहे. तर ताण काय आहे हे समजून घेऊया. ताण म्हणजे तुम्हाला सतत धडधड भरणं, बेचैन वाटणं म्हणजे एन्झायटी किंवा भूक मंदावणं, चिडचिड होणं, झोप न लागणं वगैरे. अं, तर हा ताण घालवण्यासाठी आपली बाग आपल्याला मदत करू शकते आणि हा ताण घालवण्यासाठी आपल्यालाच काही हीलिंग थेरपी करायला लागते. हिपोक्रेटिस जे फादर ऑफ मॉडर्न मेडिसिन ज्यांना म्हटलं जातं, ग्रीक फिजिशियन होते. अ, त्यांच्या मते नेचर इटसेल्फ इज द बेस्ट फिजिशियन. झाडं, बागा ह्यांच्याकडे नेहमीच हीलिंगसाठी बघितलं गेलं आहे. खूप सायंटिफिक रिसर्चेसमध्ये असं दिसून आलं आहे, की जेव्हा तुम्ही नेचरशी कनेक्ट होता, तेव्हा तुम्ही हील होता मेंटली आणि फिजिकली. पूर्वी देवराया होत्या आपल्याकडे, तर त्या देवरायांचं पण हेच उद्देश होतं, की तिथे हीलिंग व्हायचं. युरोपमध्ये म्हणजे ग्रीस, रोम, इंग्लंड इथे मोनॅस्ट्रीज असायच्या. पूर्वी म्हणजे 19व्या शतकाच्या आधी आणि त्याच्या शेजारी त्याला लागूनच हीलिंग गार्डन्स असायच्या. म्हणजे कोणी आजारी पडलं तर तिथून काही वनस्पती वगैरे सगळं आणून अ, ते वापरायचे हील करायला. तर अशा हीलिंग गार्डन्स अजूनही आहेत इंग्लंडमध्ये. त्यांना फिजिक गार्डन म्हणतात किंवा रिस्टोरेटिव्ह गार्डन्स म्हणतात. तर ह्या हीलिंग गार्डन्स खूप प्रकारच्या आपण डेव्हलप करू शकतो आपल्यासाठी आपल्या घरामध्ये. तर आज आपण जी बघणार आहोत हीलिंग गार्डन आपल्याला करता येईल ती म्हणजे सेन्सरी गार्डन. म्हणजे संवेदना जिथे आपल्याला चांगल्या संवेदना मिळतील अशी गार्डन, ही सेन्सरी गार्डन. सेन्सरी गार्डनचा उद्देश काय आहे, की त्याच्यातनं आपल्याला फील गुड हॉर्मोन्स मिळतात आणि असे हॅपी हॉर्मोन्स रिलीज झाले, की आपला स्ट्रेस आपोआपच कमी होतो आणि कमी होते. असे खूप आपल्याला फायदे मिळतात. तर हे कुठले-कुठले सेन्सेस असतात म्हणजे काय असतं, की ह्या ज्ञानेंद्रियातून म्हणजे सेन्सरी ऑर्गन्समधनं आपण सगळं जग अनुभवत असतो. अ, आणि हे ज्या संवेदना आपल्याला मिळतात, त्या प्रत्येकाच्या संवेदना वेगळ्या-वेगळ्या असतात. प्रत्येक माणसाच्या. ह्या संवेदना म्हणजे सेन्सेस आपल्याला सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे ज्ञानेंद्रियातनं मिळतात. तर हे कुठले सेन्सेस असतात आपले? 5 सेन्सेस असतात. साईट म्हणजे दृष्टी, साउंड ध्वनी, अ, गंध म्हणजे स्मेल, टेस्ट म्हणजे चव आणि टच म्हणजे स्पर्श. असे 5 सेन्सेस असतात आपले आणि अजून एक 6वं पण आता सायंटिस्ट लोकांनी स्टडी करून ते ॲड केलेलं आहे. ते मी आपले 5 सेन्सेस कव्हर झाले की शेवटी सांगीन. अ, त्यांनी आपल्याला होलिस्टिक हेल्थसाठी उपयोग होतो. आता आपण बघूया, की पहिला सेन्स ते म्हणजे दृष्टी, साईट. आपण जेव्हा बागेमध्ये जातो, कुठली बाग बघतो, तेव्हा आपल्याला रंग दिसतात झाडांचे,
पानं दिसतात, मोठी, लहान पानं दिसतात. रंग जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा रंग तुम्हाला माहिती असतील 2 प्रकारचे रंग असतात. वॉर्म कलर्स आणि कूल कलर्स असतात. वॉर्म कलर्स म्हणजे पिवळा, लाल, ऑरेंज असे हे वॉर्म कलर्स आणि कूल कलर्स असतात हिरवा, जांभळा, पर्पल असे हे कूल कलर्स म्हटलं जातं. हे कलर व्हीलमध्ये तुम्ही बघू शकता. तर हे जे कलर्स असतात ते आपल्या मनावर वेगळ्या-वेगळ्या प्रकारे परिणाम करत असतात. तुम्हाला काय उद्देश आहे तुमच्या सेन्सरी गार्डनमधून, की तुम्हाला काम आणि पीसफुल असं वातावरण पाहिजे तुमच्या गार्डनमध्ये. त्याप्रमाणे तुम्ही तसे कलर्स वापरायचे. काम पीसफुलसाठी तुम्ही हिरवा, जांभळा अ, असे रंग वापरता येतात आणि हॅपी, एनर्जेटिक असं फीलिंग पाहिजे असेल तर लाल, गुलाबी किंवा ऑरेंज रंगाची फुलं म्हणा किंवा पानं दोन्ही तुम्ही वापरू शकता. पानं पण वेगळ्या-वेगळ्या रंगाची असतात. ब्राईट कलर्सची पानं असतात. म्हणजे जसं की कोलियसचं असं इथे कोलियसचं पान आहे. कोलियसची पानं, कर्दळीची पानं, फुलं ही ब्राईट कलर्सची असतात. कूल कलर्स म्हणजे हिरव्या रंगाचं तुम्हाला असं बॅकग्राऊंड करता येतं सिटिंगला. जसं इथे माझ्या सिटिंगला सगळी ग्रीन फॉलिएज प्लांट्स लावलेली आहेत. जेव्हा असं सिटिंग करायचं असतं तर आणि तुम्हाला रिलॅक्स करायचं असतं तुमच्या फ्रेंड्सबरोबर, तुम्हाला स्वतःला, तेव्हा बॅकड्रॉपला असे कूल कलर्स वापरले, की ते एक पीसफुल, रिलॅक्सिंग फीलिंग देतं. फक्त कलर्सच नाही, अजून पण तुम्ही काही एलिमेंट्स वापरू शकता. जसं की मासे तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये ठेवू शकता. म्हणजे फिश पॉट पाहिजे किंवा फिश पॉन्ड, फिश टँक पाहिजे अशी काही गरज नाही आहे. नुसते गप्पी मासे असतील तुमच्या टबमध्ये म्हणजे थोडे वॉटर प्लांट्स लावले तुम्ही टबमध्ये आणि गप्पी मासे असतील तर माशांकडे बघून पण खूप पीसफुल आणि रिलॅक्सिंग वाटतं. कोविडच्या वेळेला माझ्याकडे खूप गप्पी मासे होते आणि मी खूप त्यांना ऑब्झर्व्ह करायची. तेव्हा एक असं रिलॅक्सिंग फीलिंग यायचं. आणि एखादा बुद्धाचा स्टॅच्यू किंवा कुठला स्टॅच्यू तुम्हाला असा पीसफुल वाटेल तसा मी इथे ठेवलाय. तसा ठेवला की ते पण एक पीसफुल तुम्हाला वातावरण निर्मिती एक तयार होऊ शकते. हॅपी एनर्जेटिकसाठी ब्राईट कलर्सची फुलं तुम्हाला लावता येतात वेगळी-वेगळी. गुलाब आहे, हळदी-कुंकूचं आहे, अ, अकॅलिफा आहे. बऱ्याच प्रकारची फुलं तुम्हाला लावता येतात. अ, पानंवाली पण लावता येतात मी सांगितली तशी. आता आपण दुसरा सेन्स बघूया. दुसरा म्हणजे साउंड, ध्वनी. तर आपल्याला काम आणि रिलॅक्सिंग असं बऱ्याच वेळा पाहिजे असतं आपल्या बागेमध्ये. काय असतं, की दिवसभर आपण असे कर्कश आवाज ऐकत असतो. ट्रॅफिकमध्ये जातो, कुठे अजून हॉर्नचे आवाज असे असतात. कोणी बोलण्याचे आवाज असतात जोरजोरात. त्यामुळे त्यांनी फटीग येतो. तर आपल्याला काम आणि रिलॅक्सिंग असं काहीतरी आपल्या बागेमध्ये करता येतं. तर तुम्ही छोटा फाउंटन, वॉटरफॉल किंवा फाउंटन असतं, त्याचं सूदिंग आवाज असतो, तो ठेवता येतो किंवा बेल्स असतात, चाईम्स असतात, विंड चाईम्स, बांबूचे चाईम्स असतात. ह्याचा खूप सूदिंग असा आवाज येणारे चाईम्स लावायचे. किंवा नॅचरल साउंड पाहिजे असेल तर पक्ष्यांचे आवाज असतात. सुंदर माझ्याकडे इथे वर सकाळी-सकाळी मॅकपी रॉबिन इतका गोड गात असतो. काही पोपट वगैरे येतात, खूप हार्श ओरडतात, पण काही पक्षी खूप गोड गातात. ते नॅचरल सूदिंग साउंड्स असतात. किंवा अजून एक करता येतं, की तुमच्याकडे थोडं वारं येत असेल तर आणि थोडं ऊन असेल, तर तुम्ही ग्रासेस लावू शकता, गवत वेगळं-वेगळं. बांबू लावू शकता आणि वारं आलं, की त्याचा जो रसलिंग साउंड असतो, तो पण कानाला खूप सूदिंग असतो. अजून तुम्हाला असं करता येतं, की ओंकार चॅन्टिंग लावता येतं किंवा आपणच जर असं योगा मॅटवर, तुमच्या आवडत्या खुर्चीवर तुम्ही बसला, रॉकिंग चेअरवर किंवा एक झुला असेल, स्विंग त्याच्यावर बसला आणि ओंकार चॅन्टिंग केलं, तर तो पण खूप सूदिंग असतो सकाळी-सकाळी. इव्हन संस्कृत श्लोक एखादा म्हटला
तुम्हाला जो आवडीचा एक एक जरी म्हणत राहिला तर त्याचे पण जो साऊंड असतो, व्हायब्रेशन्स असतात ते खूप सूदिंग असतात. असं तुम्हाला करता येतं तुमच्या बागेमध्ये. तिसरा आहे सेन्स, तो म्हणजे गंध. गंध तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, की आपण फुलांचा वास घेतो, तो सुगंध किती आपल्याला बरं वाटतं त्याने. ही एक प्रकारची अरोमा थेरपी असते. जेव्हा बायका गजरा घालतात, माळतात केसांमध्ये, तर ती पण एक अरोमा थेरपी असते. काय त्याच्या वासाने म्हणजे अरोमाज असतात हे वेगळे-वेगळे, हे अरोमॅटिक ऑइल्स असतात सगळे. जिथे वास येतो तिथे ऑइल्स असतात आणि ते तुमच्या नर्व्हस सिस्टमवर काम करतात. त्यामुळे तुम्हाला असं रिलॅक्स्ड वाटतं. झोप खूप चांगली येते अशा अरोमाजनी. म्हणून अरोमा थेरपीचं खूप महत्त्व आहे. अ, मरवा जे एक हर्ब आहे, अ, किंवा मारवा पण म्हणतात. तो मोगऱ्याच्या गजऱ्यामध्ये कधी-कधी मरवा असतो. तर तो पण एक झोप चांगली येण्यासाठी वापरतात. आपल्या बागेमध्ये पण मरवा आपण लावला आणि झोपेच्या आधी जस्ट त्याचा वास घेतला, त्याच्यावरनं हात फिरवून त्याचा वास घेतला, तर झोप पण खूप छान लागते. तर तुम्हाला मिळाला तर मरवा नक्की लावा तुम्ही गार्डनमध्ये. नंतर असे गोड वास असणारे जी फुलं, पानं असतात, अ, खूप स्टडीजमध्ये असं दिसून आलंय, की ते पण हॅपी हॉर्मोन्स रिलीज करतात. अ, फक्त फुलांनाच नसतो, पानांना पण खूप सुंदर वास असतो. मला ऑलस्पाईसचं पान चुरगळून त्याचा वास घ्यायला खूप आवडतो आणि तुम्ही कधी घेतला असेल तर लिंबाची जी फुलं असतात त्याचा पण खूप अमेझिंग इंटॉक्सिकेटिंग असा वास असतो. तर अशी खूप प्रकारची फुलं आहेत. तर मी काही सजेस्ट करते तुम्हाला अरोमासाठी तुमच्या गार्डनमध्ये. ते म्हणजे अनंत तुम्हाला लावता येतो. गुलाब माहितीच आहे सर्वांना. हनीसकलचा एक वास फार सुंदर असतो आणि अजून मी रेकमेंड करीन बडलेजा. बडलेजा हे झाड आहे, ह्याची फुलं इतका सुंदर वास म्हणजे आउट ऑफ द वर्ल्ड वास असतो. मी तुम्हाला दाखवते ती फुलं आणि ही फुलं बटरफ्लाईजना पण खूप अट्रॅक्ट करतात. त्यामुळे बडलेजा अ, तुम्ही लावला तर म्हणजे तुम्हाला त्याचा खूप सुंदर एक्सपिरियन्स घेता येतो. आता आपण चौथा सेन्स बघू, तो म्हणजे अ, चव, टेस्ट. चव तुम्ही तुमच्या बागेमध्ये वेगळ्या-वेगळ्या फळांची घेतात. स्टिविया आहे, स्टिवियाचं तर किती गोड पान असतं. तुम्हाला खूप वेगळ्या-वेगळ्या चवी मिळू शकतात तुमच्या बागेमध्ये. आवळा तुम्ही लावला, माझ्याकडे राय आवळा आहे, तर तो येता-येता तोडते मी बऱ्याच वेळा. आंबट चव, तुती आहे, तुळस, अ, ओव्याचं पान तिखट, अशा खूप चवी तुम्हाला तुमच्या बागेतून मिळू शकतात आणि तो एक वेगळाच आनंद असतो तोडून तुम्ही चव घेण्याचा आणि तुम्ही किचनमध्ये पण वापरू शकता. आणि मी एक टेस्टमध्ये ॲड करीन, की तुमच्याकडे एक गोटुकोलाचं झाड पाहिजे म्हणजे मंडूकपर्णी, ब्राह्मी. कारण ते तुम्ही खाल्लं रोज तर दॅट इज लाइक अ ब्रेन टॉनिक. अँटी एन्झायटी आहे ब्राह्मी, मंडूकपर्णी. त्यामुळे माझ्याकडे आहे आणि तुम्ही 1 आठवड्यातनं 2-3 वेळा मी ते काढून खाते आणि त्याची चव ओके असते. दुसरी जी ब्राह्मी बकोपा मोनेरी असते तिची खूप कडू असते. ती फार कडू चव जास्ती असते. पण दोन्हीच्या प्रॉपर्टीज, मेडिसिनल प्रॉपर्टीज सेम आहेत. त्यामुळे आपण मंडूकपर्णी खाता येते आपल्याला आणि ती खावी. 5वा सेन्स आहे टच, स्पर्श. स्पर्श वेगळ्या-वेगळ्या झाडांची पानं असतात. त्यांची वेगळे-वेगळे टेक्स्चर्स असतात. तुम्ही बघितलं असेल पारिजातकाच्या पानाचं रफ टेक्स्चर असतं. काही फुलं असतात त्यांचे टेक्स्चर्स म्हणजे माझ्याकडे अकॅलिपा हिस्पिडा आहे. त्याचे जे पेंडंट्स आहेत फुलांचे ते इतके सॉफ्ट असतात पेंडंट्स. खूप छान वाटतं त्यांना हात लावायला. नंतर टच मी नॉटचं प्लांट असतं. त्याचं त्याचं तुम्ही हात लावला तर ते मिटतात आपल्याला माहिती आहे. तर मुलं असतील तर त्यांना खूप मजा येते. तर असं टच मी नॉटचं प्लांट मुलांसाठी नक्की असावं एखादं आपल्या गार्डन म्हणजे त्यांना फील घेता येईल टचचा. तर
आणि टच फक्त हातांनी नाही, पायांनी पण तुम्ही स्पर्श करता. तर तुमच्याकडे लॉनसाठी जागा असेल, तर नक्की तुम्ही लॉन एखादं करावं आणि तेही डूब ग्रासचं म्हणजे दुर्वा जे गवत आहे, बर्म्युडा ग्रास पण म्हणतात त्याला. तर त्याचं करावं कारण त्याला खूप मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. त्यांनी आयसाईट तर चांगली होतेच. झोपेसाठी आणि स्ट्रेस रिलिव्हिंगसाठी दुर्वाचं गवत खूप चांगलं असतं आणि त्याच्यावर थोडं दव असताना चालणं अनवाणी पायानी हे थेरपॅटिक आहे, हीलिंग आहे. अजून एक सेन्स जो आता सायंटिस्ट ॲड करतात ह्या 5ही सेन्सेसमध्ये, तो म्हणजे फीलिंग. तुम्हाला आतून कसं वाटत आहे, हे फीलिंग म्हणजे तुमचं ओरिएंटेशन, तुमची मसलची स्ट्रेंथ कशी आहे, हे तुम्हाला जाणवतं. तर हे फीलिंग असतं. हा सेन्स मी एक तुम्हाला सजेस्ट करते, त्यांनी तुम्हाला तुमचा दिवस चांगला जातो. तुम्हाला तुमचे चक्रास सगळे बॅलन्स होतात. सकाळी तुम्ही 11च्या आधी प्रेफरेबली बसून सूर्योपासना करायची. मी सूर्योपासना डोळे बंद करून करते. तुम्ही योगा मॅटवर बसला किंवा खुर्चीवर बसला तर खाली पाय जमिनीला टेकायचे आणि सूर्याकडे बघायचं. तुम्ही बाहेरच्या कुठल्याही बागेत बसले, तुमच्या टेरेसमध्ये, गार्डनमध्ये बसले तरीही चालतं. पण तो सूर्य जो असतो तो तुमच्या डोळ्याच्या मध्ये ही जी पिनियल ग्लँड असते ह्याला आज्ञाचक्र पण म्हणतात. तर इथे आणि डोळ्यावर असा पडला पाहिजेत सूर्याचे किरणं आणि तुम्हाला जाणवतं ती वॉर्म्थ आणि असं आधी 10 मिनिटं हळू-हळू, हळू वाढवत जायचं अर्धा तास. असं बसलं तर तुमचं हे आज्ञाचक्र अ, बॅलन्स इथे तुम्हाला गरम जाणवतं आणि त्याच्यामुळे तुमचे सगळे चक्रज अलाइन होतात, बॅलन्स होतात सकाळी-सकाळी आणि हे करता-करता तुम्हाला ओंकार चॅन्टिंग तुम्ही ओंकार मंत्र म्हटला, तरी दोन्ही एकत्र होऊ शकतं. अ, आणि तुम्ही काय करत असता, की सूर्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करत असता सकाळी. म्हणजे अ, धन्यवाद देत असता सूर्याला, की त्याच्यामुळे तर आज सृष्टी आहे. सृष्टी आहे म्हणून आपण आहोत. म्हणून सूर्याला सकाळी-सकाळी आपण सूर्यनमस्कार पण घातलेले खूपच चांगले असतात. आपण घालतो योगामध्ये आणि असं ग्रॅटिट्यूड पण व्यक्त केलं, तर आपला सगळा दिवस पण खूप चांगला जातो. तर हे फीलिंग जे आपल्याला सकाळी-सकाळी मिळतं, हे पण खूप महत्त्वाचं आहे आपल्या होलिस्टिक हेल्थ करता. तर अशा प्रकारे तुमची जागा किती छोटी असेल, मोठी असेल, तुमच्याकडे छोटा कोपरा असेल बाल्कनीमध्ये, तरीही तुम्हाला ज्या चांगल्या संवेदना मिळतील, त्या वेगळ्या-वेगळ्या संवेदना तुम्ही म्हणजे मल्टी सेन्सरी गार्डन पण तुम्ही अशी करू शकता किंवा काही-काही संवेदना तुम्हाला आवडतात. कधी-कधी आपल्या संवेदनांशी काहीतरी मेमरी असते आपली, काहीतरी आठवणी अशा कनेक्ट झालेल्या असतात. म्हणजे मला लहानपणी बकुळीची फुलं किंवा बुचाची फुलं जर कुठेही आत्ता दिसली पडलेली किंवा त्याचा वास घेतला, की मी लहानपणीच्या त्या छान आठवणींमध्ये जाते. आणि असं काही छान आठवणी आल्या किंवा काही चांगल्या मेमरीज आल्या, की तुम्हाला खूप चांगलं वाटतं. म्हणजे तुमचे हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात आणि तुमचा स्ट्रेस कमी होतो. तुम्हाला मिळतं. म्हणजे तुम्ही स्ट्रेस जो असतो, तो कमी करता तुम्ही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या गार्डनमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या आवडी-निवडीनुसार सेट करू शकता. क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही असे सेट करू शकता आणि तुम्ही तो एक्सपिरियन्स, तो अनुभव तुमच्या बागेतूनच घेऊ शकता. मी सर्व माझे अनुभव शेअर केले आहेत. मी पण हे सगळे सेन्सेस एक्सप्लोर करते माझ्या बागेमध्ये. त्याच्यासाठी मी पण वेगळी-वेगळी अरोमॅटिक प्लांट्स, वेगळ्या-वेगळ्या टेक्स्चरची झाडं, रंगाची झाडं, वेगळे-वेगळे आवाजासाठी माझ्याकडे घार आहे ते बर्ड बाथ ठेवला आहे मी. बर्ड बाथ तुम्ही ठेवू शकता पक्ष्यांसाठी आणि आत्ता ऑक्टोबर आहे तर नक्की प्रत्येकाने पाणी आपल्या गार्डनमध्ये नक्की ठेवा पक्ष्यांसाठी. माझ्याकडे तर घार येते ती कधी माझं लक्ष नसलं की ती जोरात ओरडून लक्ष वेधते माझं. तर
अशा प्रकारे जेव्हा तुम्ही नेचरशी कनेक्ट होता, तुम्ही निसर्गाच्या कुठल्याही घटकाशी नातं जोडता, तेव्हा तुम्ही मेंटली आणि फिजिकली हील होता. सर्वांना वर्ल्ड मेंटल हेल्थ डेच्या शुभेच्छा. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अर्बन ओएसिस. सी यू नेक्स्ट वीक. थँक यू.